म्हशी का नाही, किंवा म्हशीला सोमवार का नाही, किंवा बोकड्याला माळ का नाही? जर त्याला आहार आहे, जर त्याला निद्रा आहे, जर त्याला मैथून आहे, जर त्याला निद्रा आहे आणि जर त्याला भय आहे, चार क्रिया तर सगळ्या जीवाला समानच आहे, त्याच्यात काही वाद नाही. मग गाढवाला एकादश का नाही, म्हशीला सोमवार का नाही, मांजरीला चतुर्थी का नाही, किंवा बोक्याच्या गळ्यात माळ का नाही? व्हॉट इज एक्झॅक्ट आन्सर? त्याच्या पाठीमागं कारण काय? त्याला 14 कारण आहेत. जे पशुत नाही ते मानवात आहे, पण मानवात जे आहे ते जगात कुठंच नाही. नाही नाही, पशुत जे आहे ते माणसात आहे, पण माणसात जे आहे ते कुणातच नाही. मग ऐकणाऱ्यांनी शंका घेतली, माणसात जे आहे ते पशुत नाही, असं माणसाकडे काय आहे? तर माणसाकडे 14 गोष्टी अशा आहेत का ज्या जगात कोणाकडे नाही. 14. एक 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 गोष्ट ऐकायची फक्त. एक, हात. हात 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 फक्त माणसाला आहे. तुम्ही कोणताही प्राणी तपासा, जारस श्वेता दंड दुधी चर्च जोरबचर पक्षीवर्ग सत्सनवर्ग सरसुरवर्ग, पाण्यात राहणारे हवेत राहणारे कोणतेही प्राणी तपासा, अख्खी झुलॉजी पाठ करा, हात असलेला प्राणी फक्त मानव. यम शिवहा यम पिलुहा, कागद भर पदव्या घ्या, सासरवाडीचं कल्याण करा, शुगर वाढू द्या, मारा, काही करा. पण तुम्ही एक वाक्य ध्यानात ठेवा, सायन्स इज ए सायन्स, नेचर इज ए नेचर, आणि गॉड इज ए गॉड. त्याला चॅलेंज नाही. शास्त्र ते शास्त्र. तुम्ही बॉटनीचा किती अभ्यास करा, फुलाचा अभ्यास किती करा, तुम्हाला त्याच सीझनला फुलं येणार. तुमच्याकडे मंत्र नाही की तुम्ही फुलं उन्हाळ्यात आणाल. तुम्ही सायन्सचा किती अभ्यास करा, पण सायन्स इज ए सायन्स, नेचर इज ए नेचर, गॉड इज ए गॉड. माणसं म्हणतात जग सुधारलं, किती सुधरू द्या, अजून लोक तोंडानेच जेवतात. मग तुलाही पैशावाला आहे तर जागा बदलव ना खायची. नाही, नेचर इज ए नेचर, तिथं डोकं लावायचं नाही. हिवाळा ऑक्टोबर मध्ये हिवाळा येणारच, तू किती कागद भर शिक, पण नेचर इज ए नेचर. तिथं काय, कपाशीच्या जाती सुधी सोपळाल, पण कपाशीला ऑगस्ट पासूनच फुलं यायला सुरुवात होते. मध्ये तुमचं डोकं चालवायचं नाही आणि निसर्गाने निर्माण केलेल्या गोष्टीवर अतिक्रमण करायचं नाही. तुम्ही हुशार आहात. मग आतापर्यंत एवढे शोध लागले, पण रक्त बनवायचा कारखाना कोणी का काढला नाही? तुम्ही फक्त पाठ केले पुस्तकं, रक्तात 2 पेशी आहेत, तांबड्या पेशी आहेत, पांढऱ्या पेशी आहेत, हिमोग्लोबिन आहे, रक्त. अरे बनव ना, पुस्तक का आला वाचितो, बनव. तुझंच रक्त कमी पडलं, तू काय बनितो लोकांचं? नाही 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 नाही, नेचर इज ए नेचर, सायन्स इज ए सायन्स. फुलाचा सुगंध आतापर्यंत कोणी पाहिला नाही. फुलातला सुगंध जर कोणी पाहिला नाही तर फुलात सुगंध नाही का आहे? मग दिसला का नाही? लाकडात अग्नी आहे, दिसत नाही. फुलात सुगंध आहे, दिसत नाही. दुधात लोणी आहे, दिसत नाही. जगात कोरोना आहे, दिसत नाही. मग कोणत्या डॉक्टरनं कोरोनाचं पिल्लू पाहिलं का? असं कोरोनाचं पिल्लू त्याच्या आईला असं पित? अरे नाही 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 नाही, पण कोरोना आहेच. आता एवढी लोक कीर्तनाला बसलेत, 80% लोकांना मास्क नाही. नाही नाही, उताकली लोक. मला कोरोना होणार नाही या घमेंडीत राहू नका, ज्याला झालं त्याला भेटा. तुम्हाला वाटतं हे नाही? पूर्वी माणूस शिकला की माणसं म्हणायचे सच शिकला. आता शिकला का माणसं म्हणतात बाजू सरक, बाजू सरक, नाही तर 3.5 लाखाला माझ्या ठोकशील, सरक बाजूला. आता नाही. आणि पाया पडून सांगतो, कोरोना हा होत नाही या घमेंडीत राहू नका. पथ्य थोडे तो आणि लक्षणही थोडीच आहेत. थंडी येणं लक्षण आहे, ताप येणं लक्षण आहे, वास न येणं लक्षण आहे. औषधं सुद्धा 3च आहेत ना. सॅनिटायझर वापरणं औषध आहे, मास्क वापरणं औषध आहे, अंतर ठेवणं औषध आहे.
झाल्यावर कळतं. 1.5 तास प्रियशी प्रियकराबरोबर येड्या बाबळीत बोलत होती. 1.5 तास तू माझाच आहे, तू माझ्या डोळ्यात पाय, तू माझ्या पायात पाय, तू माझं हृदय फाडून पाय, मीच आहे, तुझीच आहे. तो म्हणला मी पॉझिटिव्ह आहे. उलट तिकडं मी आता निगेटिव्ह वाल्याला मेसेज टाकीते, तू उलट पॉझिटिव्ह तिकडं. अरे लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. जन हे सुखाचे हिऱ्या घेतल्याचे. जन हे सुखाचे हिऱ्या घेतल्याचे. जन हे सुखाचे हिऱ्या मधले बसलेले पोरं त्यांना यायला रस्ता ठेवा. आणि तिथं जागा नसली तिकडे वरती जागा बरीच मोकळी आमच्याकडे या काही वर. पण ते मध्ये विषम न करू. आता ते जाणकार ऐकणाराचा मूड खराब होतो, त्याला मजा राहत नाही. एकदा ऐकणाऱ्यांना करंट लागला ना तो तुटला नाही पाहिजे. अभंग तुकाराम महाराजांचा आहे. कडवे 4 आहेत. जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम केलं पाहिजे. पण गाथा माणसालाच का, त्याला 14 कारणं चाललेत आपले. बसा तिथं खाली बसा. ते कॅमेरे ते सगळे खाली बसा. बसा खाली तिथं. कॅमेरेवाले सुद्धा खाली बसा. बसा खालीच बसा तुम्ही. तुमच्यामुळे मागच्याला अडचण होती. बसा खाली. ते कठीण राहती मंडळी ती. ते 2 तास कीर्तन नेणार आता, पण अख्खं नाही टाकणार युट्यूबला. माझं एखादं चुकीचं वाक्य गेलं का तेवढंच टाकणार. हा, म्हणजे आपलंच ऐकणार आणि आपल्याच ठोकणार अशी मंडळी. पैसे कमावणार ते आणि ठोकणार आपल्या. विठाल आता विषम न करू म्हणते. हात इथं आलो आपण. आता करंट लावून दिलाय तुम्हाला. 14 गोष्टी माणसाकडे आहे. माणसाला गाथा का. 1 हात. आता त्याला 3 शब्द आहे. शरीर शुद्ध होईल स्नानानं, मन शुद्ध होईल नामानं, चित्त शुद्ध होईल ध्यानाने, आणि धन शुद्ध होईल दानाने. दान करीत जा, दान करीत जा. आणि जी माणसं गरीबाला दान करतात ती माणसं मोठ्यापणे सुखी होतात. ज्यांनी कार्यक्रमाचं नियोजन केलं ते एका कीर्तनकाराचे चिरंजीव आहेत. 1 2 ते एका शेतकऱ्याचे चिरंजीव आहेत आणि गरीबाच्या आशीर्वादावर आमदार आहेत. आणि माणूस हा कुणाच्या तरी आशीर्वादाने मोठा होत असतो. उगाच छाताळ झोडून जगायचं नाही. गपचिप राह. आतापर्यंत सासऱ्याच्या कृपेवर कोणी बंगला बांधला नाही का, मिवणीच्या बंगल्यावर कोणी 4 चाकी घेतली नाही. आशीर्वादावर नाही. नाही, कोणताही माणूस मोठा व्हायचा असेल तर त्याला 4 गोष्टी लागतात. 1 प्रारब्ध उत्तम पाहिजे. 2 प्रयत्न चांगले पाहिजेत. 3 कुणाचा तरी आशीर्वाद पाहिजे. आणि साधू संतांची कृपा पाहिजे. मोठा होऊ शकत नाही. कपाट भर नोट आहे काहींच्या घरात. कपाट भर. कपाट हात ठेवून मेले, डोळे वासून मेले, चोर परत गेले. काहींना झोपायच्या गोळ्यात. झोप रे बाबा झोप. गोळ्या झोपल्या पण गडी नाही झोपला. काहींना इस्टेट मोकार आहे. एकच पोरग इतकं जाड, सुई मोडली त्याच्या दंडात. डॉक्टर म्हणला याच्या मापाची सुईच तयार झाली नाही. काही माणसं हा विनोद समजू नका. पवार साहेबांचं प्रारब्धच उत्तम आहे की चांगल्या घरात जन्माला येणं. कीर्तनकाराचा पोरगा आमदार होणं म्हणजे आमच्या सगळ्या संप्रदायाची शान होणं. नाही तर कीर्तनकारांचे पोरं जवळजवळ लव्ह मॅरेज करून बिघडेलच राहतात.
खरं आहे न खोटं काय नाही नाही नाही. पण महाराज त्याचं उत्तर ऐकायचं आणि पुढे चालायचंय. दान आणि गरीबाला मदत करीचा. श्रीमंताला नका करू. श्रीमंताला काय करतो, रोग आहे त्याला काय करतो, जेवायला आलं का मी वांग खात नाही, तू येऊ नको खाऊ नको. महिला मंडळ तुमच्या घरी कोणताही कार्यक्रम असला ना, गरीबाच्या बायकांना जेवायला बोलवायचं, श्रीमंताच्या बायकोला अजिबात जेवायला बोलवायचं. ती दरिद्रीचे बोलून काय करतात, मी भात खात, तू येऊच नको, याला भात खाती मरती. त्याच्यापेक्षा तुम्ही गरीब भांडे घासणाऱ्या बाईला जीव घाला आणि उरलेलं तिला बांधून द्या. तिच्या मुलांनी जर ते सोडलं तर त्यांच्या गालावरचं हसू हा पांडुरंग प्रसाद असेल. गरीबाला मदत करा शिका. लग्नात आमच्यासारख्या भामट्यांना फेटे बांधण्यापेक्षा आचार्याला आणि मंडपावाल्याला बांधा. आम्हाला काला बांधता, आमच्याच पुरी पळून गेल्या आणि तुमचे केव्हा शोध लावायचे. आमच्यात आम्हाला व्हॉट्सअपला सापडणं ऍप बदलावा लागला तेव्हा सापडली गुड्डी. कधी ध्यानात ठेवायचं, सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. ह्या माणसाला गरीबाचाच आशीर्वाद आहे. हात दान करीत जा. 2 बोलणे आणि नीट बोलत जा, नाही तर बोलूच नका. एखाद्याने गाडी घेतली ना, हप्त्यावर घेतली असं, तू गप ना, पण तुला